गुड मॉर्निंग फ्रेंड्स. अगस्ती करिअर अकॅडमी संगमनेरच्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला 8 फेब्रुवारी 2026च्या महत्वाच्या चालू घडामोडी ज्या जीकेच्या अनुषंगाने देखील महत्वाचे आहेत ते आपल्याला बघायचे. तर बघा, पहिली महत्वाची न्यूज की आपण बघितलं, अमेरिका आणि भारतामध्ये व्यापार करार झालेला आहे, बरोबर. तर त्या व्यापार करारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, जसं की अमेरिकेमध्ये रत्ने आणि हिरे औषधे उत्पादने स्मार्टफोनवर अमेरिकेमध्ये शून्य शुल्क असणार आहे. त्यानंतर मसाले, चहा, कॉफी, नारळ, सुपारी, काजू, फळे, भाज्या, औषधांची भारताकडून निर्यात एकदम व्यवस्थितपणे करण्यात येणार आहे, असं भारत आणि अमेरिकेच्या करारामध्ये ठरलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये महत्वाचं काय, भारताला या करारामुळे काय फायदा होणार आहे, वस्त्रोद्योगामध्ये फायदा होणार आहे. आणि यावेळेस तुम्ही बघितलं असतं, वस्त्रोद्योगाला बजेटमध्ये सर्वाधिक पैसे दिलेले आपल्याला बघायला भेटतात, म्हणजे पूर्वीपेक्षा. आणि 5F आधारावर वस्त्रोद्योग म्हणजे ती 5F पंचसूत्री सांगण्यात आले. त्यानंतर पुढं त्याच्यामध्ये औषध निर्मिती, जेनेरिक औषधांवरील कर शून्य झाल्यामुळे भारतीय औषध कंपन्यांना मोठी बाजारपेठ मिळेल. कुठं, तर अमेरिकेमध्ये. त्यानंतर हस्तशिल्प, भारतीय कारागिरांनी बनवलेल्या वस्तूंना जिथे चांगली किंमत मिळेल, म्हणजे थोडक्यामध्ये कुठं, अमेरिकेमध्ये. त्यानंतर अमेरिकेला या माध्यमातून काय फायदा होणार आहे बघा, शेती आणि पशुखाद्य, अमेरिकी कापूस, बदाम, अक्रोड आणि विशेषतः पशुखाद्यासाठी लागणारे लाल ज्वारी भारतात स्वस्त प्रमाणात येईल, का तर आयात शुल्क कमी केले. तुम्हाला माहिती, पहिल्यांदा आयात शुल्क हे किती टक्के लावलं होतं, 50% लावलं होतं अमेरिकेने, आणि ते आता 50% किती केलेले आहे, 18% कमी केलेले आहे. त्यानंतर तंत्रज्ञानाचा विचार जर केला, अमेरिकन कंपन्यांचे ग्राफिक प्रोसेसिंग युनिट आणि डेटा सेंटरसाठी लागणारी उपकरणे भारतात अधिक प्रमाणात विकली जातील. त्यानंतर ऊर्जा क्षेत्र, भारतात अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल व कोळसा खरेदी केला जाईल. पुढं फायदा होणारे प्रमुख क्षेत्र कोणते कोणते, वस्त्रोद्योगी, कपडे, चामडे, पादत्राणे, प्लास्टिक, रबर, सेंद्रिय रसायने, गृह सजावट, जेनेरिक औषधे, रत्ने, हिरे, शुल्क इथं शून्य होईल असं सांगता आलंय. बघा, भारत आणि अमेरिका जो करार झालाय याच्यामध्ये दुग्ध क्षेत्राला पूर्णपणे वगळलेलं आहे. मी काल परवा दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं, भारताकडं कृषी क्षेत्राकडे बघत असताना आपण एक आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून बघितलं जातं, परंतु अमेरिकेकडं एक निर्यात क्षेत्र म्हणून कृषी क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात बघितलं जातं. तर आपल्या कृषी क्षेत्राला फटका बसू नये म्हणून काही गोष्टी वगळलेल्या आहेत या करारामध्ये. महत्वाचं काय ते सांगतो. अमेरिकेसोबत व्यापार करारामध्ये भारताने आपली संवेदनशील कृषी उत्पादने, दुग्ध उत्पादने आदींचे हित पुरेपूर जपले. जर अमेरिकेची कृषी उत्पादने भारतामध्ये जर आली तर भारतीय कृषी क्षेत्राचं नुकसान होईल, त्या अनुषंगाने हा करार केलेला आहे. कारण आपल्याकडं साधारणतः 70 कोटी लोक हे कृषी क्षेत्राशी निगडीत आहे. त्यामुळं कृषी हे आपल्याकडं एक उपजीविकेचं साधन म्हणून बघितलं जातं, की ते नुसतं निर्यातीचं साधन म्हणून व्यापारासाठी बघितलं जात नाही. म्हणून काही गोष्टी वगळल्या आहेत, त्याच्यामध्ये दुग्ध क्षेत्राला पूर्णपणे वगळून टाकले. अशी माहिती कोणी दिली, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सध्या कोणी, पियुष गोयल यांनी सांगितले. या कृषी उत्पादनामध्ये गहू, तांदूळ, मका, सोयाबीन, कुक्कुटपालन, दूध, चीज, इथेनॉल, तंबाखू, विशिष्ट फळभाज्या व मांस आदींचा समावेश असून अमेरिकेतून आयात होणाऱ्या या उत्पादनांना शुल्क सवलत देण्यात आलेली नाही. या गोष्टींना सवलत दिली नाही. करारामुळे शेतकरी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि हस्तकला क्षेत्राच्या इतर कोणती बाधा येणार नाही, असा दावा गोयल यांनी केलेला आहे. तर भारत आणि अमेरिका जो करार आहे त्या संदर्भातली ही माहिती. पुढं बघा, फ्रान्सचे जे राष्ट्राध्यक्ष कोण, इमॅन्युअल मॅक्रॉन, हे भारतामध्ये येणार आहे, म्हणजे दिल्लीला येणार आहे. तर त्या अगोदरच मॅक्रॉन भारत येण्यापूर्वीच राफेल विमाने खरेदी प्रस्तावाला तत्वता मान्यता घेतली जाऊ शकते असं सांगण्यात आलंय. तुम्हाला प्रश्न विचारलाय बघा पाठीमागं बऱ्याच वेळा, राफेल करार कोणत्या दोन देशांमध्ये झालेला आहे, तर कोणामध्ये झालेला आहे, भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये झालेला आहे. आणि आता काय सांगण्यात आलंय, भारत फ्रान्स कडून जवळजवळ 100 राफेल खरेदी करणार आहे. किती, 100 राफेल खरेदी करणार आहे. आणि आता दिल्लीमध्ये एआय समिट होणार आहे, त्या ठिकाणी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जे आहे इमॅन्युअल मॅक्रॉन, ते भारतामध्ये येणार आहेत. तर बघा, शत्रू राष्ट्रांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि दारुगोळा खरेदी करण्याची
तयारी करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संरक्षण अधिग्रहण परिषद लष्करासाठी 100 पेक्षा जास्त राफेल लढाऊ विमाने आणि P-8I मरीटाईम पेट्रोल आणि अँटी वारफेअर एअरक्राफ्ट तसेच मरीन गॅस टर्बाइन इंजिनसह विविध साहित्य खरेदी करण्याच्या तयारीत आहे असं सांगण्यात आलंय. त्यानंतर आपण अमेरिकेकडून काय घेणार आहे तर फायटर जेट घेणार आहे. काय घेणार आहे? फायटर जेट. राफेल कडून घेणार आहे आपण फ्रान्स कडून आपण राफेल घेणार आहे आणि फायटर जेट कडून घेणार आहे अमेरिकेकडून घेणार आहे. तर राफेल करार कोणत्या दोन देशांच्या दरम्यान झालाय? भारत आणि फ्रान्स या दोन देशांच्या दरम्यान राफेल करार झालेला आहे. तर बघा ज्या पद्धतीने जगामध्ये आपण अमेरिकेबरोबर करार जो केलेला आहे त्याप्रमाणे युरोपियन महासंघ असेल आणि आताच मलेशियाला देशाचे पंतप्रधान गेले तिथं सुद्धा विकासासाठी चालना भेटावी आपल्याला त्यासाठी काही करार झाले. बघा आज जगात विकासासाठी विश्वासार्ह भागीदारी म्हणून पाहिले जाते भारताला. त्याचा प्रत्यय ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन महासंघासह अनेक देशांबरोबर भारताने केलेल्या व्यापार करारामधून आपल्याला बघायला भेटतं. शनिवारी मलेशियामध्ये पंतप्रधान गेले. त्यांची जी राजधानी मलेशियाची राजधानी कोणती? क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी. क्वालालंपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले भारतीय वंशाचे लोक भारत आणि मलेशिया यांच्यातील मैत्रीचा मजबूत दुवा आहे. तर भारत आता मलेशिया सोबत सुद्धा काही वाटाघाटी करतोय ज्या माध्यमातून भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट होईल आणि भारताच्या विकासाला काय भेटेल? चालना भेटेल. या वर्षातील पहिला परदेश दौरा आहे बघा. या वर्षातील हा पहिला परदेश दौरा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. नेक्स्ट पुढे देशातील 31 शहरे 10 वर्षांत झाली स्मार्ट. महाराष्ट्रात फक्त पुणे आणि सोलापूर शहरांचा त्याच्यामध्ये समावेश झाला असं म्हणतात. बघा स्मार्ट सिटी नावाची योजना आली होती. कोणती? स्मार्ट सिटी. या स्मार्ट सिटी अंतर्गत देशातील 100 शहर काय करणार होते? स्मार्ट सिटी अंतर्गत डेव्हलप करणार होते. स्मार्ट सिटी योजना कधी आली होती तर ती आली होती 25 जून 2015 ला. कधी? 25 जून 2015 स्मार्ट सिटी योजना आली होती. या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रत्येक शहरामध्ये पायाभूत सुविधा देणार होते. त्यानंतर मोफत वायफाय देणार होते. म्हणजे शहरांचं सुशोभीकरण करणं, पायाभूत सुविधांचा विकास करणं, त्यानंतर मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून तिथल्या शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये वायफाय, त्यानंतर शहरामध्ये सीसीटीव्ही बसवणं, हे सगळं कोणत्या योजनेच्या अंतर्गत होतं? स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत होतं. या स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्रातील अनेक शहर होते त्याच्यामध्ये पुणे आणि सोलापूर देखील या शहरांचा समावेश होता. तर बघा असं सांगण्यात आलं नवी दिल्ली देशातील 100 शहरांना स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरित करण्यासाठी 2016 मध्ये 5 वर्षांसाठी एक प्रकल्प सुरू करण्यात आला. कधी घोषणा केली होती स्मार्ट सिटीची? 2015 ला. परंतु 2016 पासून त्याची अंमलबजावणी करणार होते. 10 वर्ष उलटून गेली आणि प्रकल्पाची मुदत 3 वेळा वाढून केवळ 31 शहरे स्मार्ट बनू शकली. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या 2 शहरांचा समावेश आहे. आणखी 26 शहरांना स्मार्ट होण्यासाठी काही काळ लागणार आहे. माहितीचा अधिकार अंतर्गत दाखल केलेल्या अर्जाच्या उत्तरात केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने सांगितले की स्मार्ट सिटीचे 43 शहरांमधील प्रकल्प जवळपास पूर्ण झाले तर 26 शहरांमध्ये हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे असं सांगण्यात आलंय. आता अंतिम टप्प्यात असलेले अनेक शहरे बघा. महाराष्ट्रामधलं औरंगाबाद आहे, कल्याण डोंबिवली, नाशिक आहे, पिंपरी चिंचवड आहे, ठाणे. स्मार्ट सिटीचे पहिल्या 100 शहरांच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महाराष्ट्रामधलं पुणे होतं, सोलापूर होतं, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर कल्याण डोंबिवली, नाशिक, पिंपरी चिंचवड आणि ठाणे या शहरांचा याच्यामध्ये समावेश होता. तर अजून त्यांचं कामकाज चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे बघा राज्यात आता छावा राईड ऍप येणार आहे. ऍप आधारित टॅक्सी सेवेत प्रवाशांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देणार आहे. आपण बघितलं असेल काल भारत टॅक्सी नावाची एक योजना सुरू करण्यात आली. कोणती? भारत टॅक्सी. ही कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे? सहकार मंत्रालयाअंतर्गत आहे. कोणत्या? सहकार मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आली. त्याच आधारावर हे पुढचं कामकाज महाराष्ट्रामध्ये कसं होईल ते सांगितलंय बघा.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात सहकारी तत्वावर भारत टॅक्सीचे उद्घाटन झाले. त्यामुळे आता ज्या परदेशी ज्या कंपन्या आहे भारतामध्ये, ज्या की या सेवा पुरवतात, कोणत्या ओला आणि उबर सारख्या कंपन्या, या ओला उबर सारख्या जागतिक कंपन्या समोर आता आव्हान उभं राहिलेलं आहे. आता भारत टॅक्सी सारखे छावा राईड नावाचे ऍप राज्यात लवकरच सुरू होणार आहे. तर छावा राईड हे महाराष्ट्रामध्ये सुरू होणारे ऍप आहे. कुठं? महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला प्रश्न विचार, भारत टॅक्सी सारखं जे ऍप आहे महाराष्ट्रामध्ये कोणते ऍप आहे जे की सुरू करण्यात येणार आहे? त्याचं नाव काय? छावा राईड आहे. यातून प्रवाशांना ऍप आधारित टॅक्सी सेवेसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देणार आहे. राज्यात छावा राईड ऍप हे आधारित कॅब सेवा सुरू करण्यात येणार आहे. कॅब जे की ओला उबर आता करत, तसं छावा राईड ऍप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने एसटी महामंडळामार्फत सुरू करण्यात येणार आहे. आता हे जे ऍप आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं तर भारत टॅक्सी हे सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार आहे, तसं हे छावा राईड ऍप जे आहे महाराष्ट्र सरकारच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने म्हणजेच एसटी महामंडळामार्फत सुरू करण्यात येणार आहे. कोणामार्फत? एसटी महामंडळामार्फत सुरू करण्यात येणार आहे. छावा राईड ऍप कोणामार्फत सुरू करण्यात येणार आहे? तर एसटी महामंडळाच्या मार्फत सुरू करण्यात येणार आहे. तर एसटी महामंडळ उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करणे व प्रवाशांना विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे हे या ऍपचं काय उद्दिष्ट आहे. तर आता ते लवकरच सुरू होईल. परिवहन मंत्री कोण आहे? प्रताप सरनाईक. नेक्स्ट पुढं सिंहस्थ प्राधिकरणाला 500 कोटी वितरित करण्यात आले असं सांगण्यात आलंय. आता बघा 2026 मध्ये नाशिक येथील त्र्यंबकेश्वरला काय कुंभमेळा आहे, बरोबर, जो की दर 12 वर्षांनी होतो. भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळे होतात. किती? 4. कोणते कोणते? 1 प्रयागराज, 2 हरिद्वार, 3 उज्जैन आणि 4 काय? त्र्यंबकेश्वर. बघा प्रयागराज कुठे आहे? उत्तर प्रदेश मध्ये. हरिद्वार कुठे आहे? उत्तराखंड मध्ये. उज्जैन कुठे आहे? मध्य प्रदेश मध्ये. त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र. आणि हे जे महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर नाशिक येथे जो कुंभमेळा होणार आहे तो 2026 ला होणार आहे, तो जो की दर 12 वर्षांनी होतो. ते जे प्राधिकरण केलेलं आहे त्या तिथल्या म्हणजे पुढच्या येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी, तर त्याला 501 कोटी रुपये वितरित करणार आहे असं सांगण्यात आले. बघा नाशिक त्र्यंबकेश्वरला होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विकास कामाकरिता तिसऱ्या टप्प्यात 501.40 कोटीचा निधी राज्याच्या नगर विकास विभागाकडून कुंभमेळा प्राधिकरणाला वितरित करण्यात आला आहे. यामुळे सिंहस्थाच्या प्रथम टप्प्यातील कामांना वेग येणार आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे ऑक्टोबर 2026 मध्ये ध्वजारोहणाने सिंहस्थाला सुरुवात होईल असं सांगण्यात आलेलं आहे. बघू आता काय पुढे याच्यामध्ये आणखी काय काय येतं. नेक्स्ट पुढं मुंबईतला प्रत्येक माणूस रोज तिथल्या लोकलनी प्रवास करत असतो, तर तिथल्या लोकल सारखंच एक वंदे मेट्रो म्हणून लोकल सुरू करण्यात येणार आहे, ज्या माध्यमातून तिथल्या प्रवाशांना आरामदायी सर्व व्यवस्था उपलब्ध भेटणार आहे. तर बघा सुरक्षित आरामदायी वंदे मेट्रो सुरू करण्यात येणार. धावत्या लोकल मधून पडून होणारे अपघात टाळण्यासाठी गाडीगार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर वंदे मेट्रो लोकल धावणार आहे. आता कोणती? वंदे मेट्रो लोकल धावणार आहे. ही गाडी प्रवासी क्षमता वाढीसाठी आधुनिकतेचा नवा प्रवास सुरू करणार ठरेल. आवश्यकतेनुसार 18 डब्यांच्या एसी लोकलची बांधणी करण्यात येणार आहे यामध्ये. त्यानंतर मेक इन इंडिया उपक्रम जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा याला चालना भेटेल. आता याच्यामध्ये काय काय बघा, सुरक्षितेला प्राधान्य दिले, अडथळा ओळखणाऱ्या प्रणालीसह स्वयंचलित दरवाजे याच्यामध्ये, ऑटो डोर क्लोज अँड ओपन होतात. संपूर्ण गाडीत धूर व आग शोधक अलार्म प्रणाली असेल याच्यामध्ये. सीसीटीव्ही असतील, सीसीटीव्ही पॅसेंजर इमर्जन्सी अलार्म, इमर्जन्सी टॉकबॅक असेल त्याच्यामध्ये. प्रवासी चढ उतारावर लक्ष ठेवण्यासाठी डब्याच्या बाहेर सीसीटीव्ही असणार आहे. डब्याच्या बाह्य भागावर गंतव्य स्थानक, धीमी जलद दिसणारे उच्च दृश्यतेचे एलईडी असतील. हवामानानुसार याच्यामध्ये बदल काय काय होईल बघा. कमी वीज वापरणारे सिलिकॉन कार्बाइड ट्रॅक्शन तंत्रज्ञानाचा वापर याच्यामध्ये करण्यात येणार आहे. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग व्यवस्थेतून विजेचा पुनर्वापर करण्यात येईल. डब्याखालील वॉटरप्रूफ यंत्रणा असेल, किनारी वातावरणासाठी गंजरोधक अँटी सॅलाइन कोटिंग असेल, कारण मुंबईचं वातावरण दमट आहे ना त्याच्यामुळं, आणि तिथं मग लोखंडाला लगेच गंज चढतो. शांत प्रवासासाठी प्रगत ध्वनिरोधक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
तर हे सर्व सुविधा या वंदे मेट्रो लोकलच्या माध्यमातून मुंबईला आता भेटणार आहे. ही लोकल बघा कशी असेल, डब्यांची जोडणी असल्याने गर्दीचे विभाजन शक्य होईल. डब्याच्या आतील यंत्रणा छत तळावर असणे, अधिक मोकळी जागा भेटेल. त्यानंतर कुशनची सीट असतील, गादीयुक्त असणे, दिव्यांग व्हीलचेअर वापरकर्त्यांसाठी राखीव जागा असेल. आणि याचा जो ताशी वेग येतो किती, 130 किलोमीटर. नेक्स्ट पुढं विद्यार्थ्यांचे सैनिकी प्रशिक्षण कागदावरच राहिलं असं सांगण्यात आलं होतं. बघा, बाल भारती जी संस्था आहे महाराष्ट्र सरकारची, जी की 1ली ते 12वी पर्यंत पाठ्यपुस्तक कमी दरामध्ये छापत असते. तर या पाठीमागच्या 27 जानेवारीला तिला हीरक महोत्सव त्याचा पार पडलेला आहे. आणि त्या हीरक महोत्सवाच्या वेळेस राज्याचे जे शालेय शिक्षण मंत्री त्यांनी काय सांगितलं होतं की सैनिक प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आम्ही सुरू करणार आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मुलींसाठी काय सुरू करणार होते, स्वसंरक्षण आम्ही प्रशिक्षण उपक्रम सुरू करणार आहे, हे त्यांनी जानेवारीमध्ये सांगितलं होतं. परंतु आता फेब्रुवारी सुरू झाला देखील अजून सुद्धा त्याच्यावर काही हालचाल आपल्याला बघायला भेटत नाही. बघा, राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांना काय स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण 1 फेब्रुवारी पासून सुरू होईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री कोणी सध्या दादा भुसे यांनी जानेवारीच्या शेवटी केली होती. परंतु फेब्रुवारीचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप शाळांमध्ये अशा प्रकारचे कोणतेही प्रशिक्षण सुरू झाले नाही. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा हवेतच राहणार का असा प्रश्न पडलाय. तर बघा, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या म्हणजेच काय बाल भारती त्याचा काय हीरक महोत्सव वर्षानिमित्त 27 जानेवारी पुण्यात कार्यक्रम आयोजित केला होता. तर या बाल भारतीचा कोणता महोत्सव साजरा झालेला आहे, हीरक महोत्सव साजरा झालेला आहे. तर या बाल भारतीच्या हीरक महोत्सवाच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये काय सांगितलं होतं, विद्यार्थ्यांसाठी सैनिकी प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम. विद्यार्थ्यांसाठी सैनिकी प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम 1 फेब्रुवारीला चालू करणार होते. अद्यापही चालू झाले नाही, करतील लवकरच. नेक्स्ट बघा, बर्ड फ्लू जो आहे त्याच्यावर आता स्वतः पुण्यामधली जी संस्था आहे तिचं नाव काय, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणजेच काय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, जी पुण्यामध्ये ती स्वतः लस तयार करणार आहे. बघा, पक्ष्यांमध्ये आढळणारा घातक बर्ड फ्लू जो आहे विषाणू H5N1 हा माणसात येऊ नये त्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV प्रश्न विचारलाय बरं का, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV संस्था ही कोणत्या शहरामध्ये, तर पुण्यामध्ये. कुठे, पुण्यामध्ये. प्रतिबंधात्मक स्वदेशी मानवी लस तयार करते. ही लस या वर्षा अखेरीस तयार होण्याची शक्यता आहे. त्या लसीचे वैशिष्ट्य बघा काय काय. मेक्सिको मध्ये 2024 मध्ये H5N1 चे 59 वर्षीय व्यक्तीला दुर्मिळ संसर्ग झाला. लसीमध्ये H5N1 जिवंत अथवा मृत विषाणूचा वापर केला नसून ती विषाणूचा DNA वापरून तयार करण्यात येत आहे. म्हणजे लस कशी वापरून करण्यात येईल, त्या विषाणूचा काय वापरून करण्यात येईल, डीएनएचा वापर करून ही लस तयार करणार आहे. वर्षाच्या ही लस तयार होईल असं सांगितलं. व्हायरस लाईक पार्टिकल VLP आधारित mRNA लस विकसित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ही लस तुम्हाला बघायला भेटेल मार्केटमध्ये बर्ड फ्लूवर. नेक्स्ट पुढे बघा, राज्याच्या विकासासाठी नवे बळ फडणवीस यांची माहिती काय. ऍडव्हान्टेज विदर्भामध्ये 10,831 कोटींचा करार. नागपूरला एक ऍडव्हान्टेज विदर्भ नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये औद्योगिक धोरण आम्ही कसं राबवणार आहे आणि राज्याचं क्षेत्रनिहाय औद्योगिक धोरण 2 महिन्यामध्ये राबवणार आहे असं त्यांनी सांगितलं देखील. आताच आपले मुख्यमंत्री दावोसला गेले होते, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम साठी गेले होते आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट करणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि आपण बघितलं असं 2024-25 चा विचार करता सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक ही कोणत्या राज्यामध्ये झाली, तर 1 नंबरला महाराष्ट्र आहे. आणि 51% FDI म्हणजे थेट परकीय गुंतवणूक हे 2 राज्यांनी मिळून झाली. एक म्हणजे महाराष्ट्र आणि दुसरं कोणतं, कर्नाटक. पण प्रथम स्थानी कोण आहे, महाराष्ट्र आहे. नेक्स्ट पुढे बघा, नव्या धोरणाने महाराष्ट्र होणार औद्योगिक राज्य फडणवीस यांनी सांगितलंय.
वेगवेगळे करार त्यांनी केलेले बघा. राज्य सरकारने जीसीसी पॉलिसी, जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी, त्यानंतर बांबू पॉलिसी जाहीर केली. नवे औद्योगिक धोरण आले. त्यानंतर आता येत्या 3 महिन्यात 7 नवीन धोरणांची घोषणा होणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं. त्या माध्यमातून महाराष्ट्र सर्वात मोठे औद्योगिक राज्य होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. या सर्व गोष्टींचा काय फायदा होणार आहे बघा. गॅलेक्सी सोलर कंपनी करणार 10,000 कोटींची गुंतवणूक असं सांगितलंय. तिथले त्यांनी ऍडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सव जो झाला तिथं त्यांनी सांगितलं. यामध्ये पहिला करार महामेट्रो आणि केअर हॉस्पिटल मध्ये झाला. या केअर हॉस्पिटल मध्ये 131 कोटी इन्फ्रास्ट्रक्चर साठी आणि 500 कोटी दवाखान्यासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. दुसरा करार गॅलेक्सी सोलर कंपनी सोबत झाला, जो की कंपनीद्वारे 10,000 कोटींची गुंतवणूक करत सोलर सेल बॅटरी स्टोरेज सिस्टमची निर्मिती होईल. आणि तिसरा करार टेलिकॉम टावरची निर्मिती करणाऱ्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चर सोबत झाला आहे. कंपनीने 200 कोटीची गुंतवणूक करण्याची घोषणा दिलेली. तर बघू आपण. महिला अत्याचारात चिंताजनक वाढ झाली. पाठीमागच्या 3 वर्षामध्ये सर्वाधिक महिलांवर अत्याचार झाले असं सांगण्यात आलंय. नेक्स्ट पुढे बघू आपण याच्यामध्ये काय सांगितलंय. महाराष्ट्र राज्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा विशेष उल्लेख करण्यात आलाय. त्याच्यामध्ये राज्यात महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील 3 वर्षात सातत्याने वाढ होत असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग म्हणजेच काय एनसीआरबी क्राईम इन इंडिया रिपोर्टच्या आकडेवारीनुसार स्पष्ट करण्यात आले आहे. कायदे कडक असताना महिलांची सुरक्षितता हा प्रश्न अधिक गंभीर होत चालल्याचे चित्र समोर आले. जळगाव जिल्ह्यामध्ये बघा 141 महिलांवर अत्याचार झाले पाठीमागच्या 3 वर्षामध्ये. 3 वर्षात एकूण 20,350हून अधिक प्रकरणे आली आहे. एनसीआरबीने त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितले. यासाठी उपाययोजना काय बघा. एफआयआर नोंदणीस नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा असं सांगण्यात आलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट प्रभावीपणे राहावं, म्हणजे लवकरच जे प्रकरण आहे ते निकाली लावा फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून. महिला पोलीस पथकांची संख्या वाढवा. सीसीटीव्ही स्ट्रीट लाईट अनिवार्य करा. शाळा महाविद्यालयामध्ये लैंगिक शिक्षणाचं महत्व सांगा, म्हणजे लैंगिक शिक्षण द्या. परदेशी पर्यटकांची राज्याला पहिली पसंती. आपण कालच्या न्यूज मध्ये पण बघितलं होतं. भारतामध्ये सर्वाधिक परदेशी पर्यटक कोणत्या ठिकाणी येतात तर 1 नंबरला महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तर याच्यामध्ये बघा आपल्याकडे असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, किल्ल्यांची परंपरा असेल, लोककला, खाद्य संस्कृती आणि उत्सवांच्या रंगात महाराष्ट्राला वेगळे स्थान देतात. राज्यातील जागतिक वारसा स्थळे आपल्याकडे अजिंठा वेरूळ सारख्या लेण्या आहेत. त्याच्यामुळं महाराष्ट्र सर्वाधिक परदेशी पर्यटकांमध्ये म्हणजे पसंती आपल्या महाराष्ट्राला आहे. पल्स परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा महाराष्ट्र ब्रँड निर्माण करणारे पल्सच्या अंतर्गत बघा आपल्याकडं वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख कोणी करून दिली तर पल्सनी करून दिली. तर पल्स या वैद्यकीय परिषदेचे मुंबई जिओ वर्ल्ड सेंटर 27 आणि 28 मार्च असे 2 दिवस होणार आहे. या परिषदेत जगभरातून वैद्यक क्षेत्रातील 2900 पेक्षा जास्त तज्ञ लोक येणार आहेत. त्यानंतर ती जी परीक्षा आपल्याकडे राहणार आहे तर त्याचा उद्देश कसा असणार आहे. 27 मार्च रोजी होईल. या परिषदेमध्ये 360 डिग्री आधीच स्टार्टअप्स वेगवेगळी दालने असणार आहेत. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांना स्टार्टअप करायचं आहे त्यांसाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर युनेस्को सारख्या महत्वाच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांचे प्रतिनिधी या परिषदेमध्ये हजर राहणार आहेत. त्यानंतर फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये वैद्यकीय शिक्षण, डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता उपचार पद्धतीचं संशोधन या विषयावर पॅनल चर्चा, कार्यशाळा, केस स्टडी होणार आहे. तसेच प्रदर्शन, राऊंड टेबल चर्चा असेल, टेकटॉक असणार आहे. ही मुंबईमध्ये होणार आहे. आपण एकदा बघून घेऊ काय काय महत्वाचं आहे. बघा भारत अमेरिका जो व्यापार करार झालाय आयात शुल्काच्या बाबतीत टेरिफ 18% कमी करण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामधून दुग्ध क्षेत्राला पूर्णपणे वगळण्यात आलेले आहे. त्यानंतर राफेल करार हा कोणत्या 2 देशांच्या दरम्यान होतो तर भारत आणि फ्रान्स या 2 देशांच्या दरम्यान आहे. आपण 100 राफेल खरेदी करणार आहे कोणाकडून? फ्रान्स कडून. मात्र अमेरिकेकडून आपण काय फायटर जेट घेणार आहे. पुढं मलेशियामध्ये देशाचे पंतप्रधान गेले आणि या वर्षीचा त्यांचा हा पहिला परदेशी दौरा आहे. तर मलेशियाची राजधानी कोणती? क्वालालंपूर आहे.
स्मार्ट शहरे पुणे आणि सोलापूर हे पूर्णपणे झाले, बाकीच्या शहरांचं कामकाज चालू आहे. तर स्मार्ट सिटी योजना जी आली होती ती कधी आली होती? 2015 ला. जसं केंद्राच्या सहकार मंत्रालय अंतर्गत भारत टॅक्सी सुरू केलंय, तसं महाराष्ट्रामध्ये कोणतं ऍप सुरू करतात? छावा राईड नावाचं ऍप सुरू करतात. आणि सिंहस्थ प्राधिकरण जे उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये विकास कामासाठी 501 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले. 2026 ला 12 वर्षानंतर परत कुंभमेळा कुठं होतोय? तर नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. त्यानंतर मुंबईमध्ये लोकल सारखी एक वंदे मेट्रो लोकल सुरू करण्यात येणार आहे. त्याचा तासी स्पीड किती असणार आहे? 130 किलोमीटर पर आवर. पुढे विद्यार्थ्यांचे सैनिकी प्रशिक्षण बघा, विद्यार्थ्यांसाठी सैनिकी प्रशिक्षण असणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे? स्वसंरक्षण असणार आहे, असं शालेय शिक्षण मंत्री शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितलंय. आणि हीरक महोत्सव कशाचा पार पाडलाय? बाल भारतीय संस्थेचा पार पाडलाय. तर तुम्हाला त्याच्यावर प्रश्न येईल. बर्ड फ्लू स्वदेशी लस कोण तयार करणार आहे असा प्रश्न येईल. तर पुण्यामधली जी संस्था आहे तिचं नाव काय? राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी. कुठे आहे ती? पुण्यामध्ये. नेक्स्ट पुढं. तर देशामध्ये परदेशी पर्यटकांमध्ये सर्वाधिक पर्यटक कुठे येतात? तर महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे यामध्ये. पल्स परीक्षा कुठं पार पाडणार आहे? तर मुंबईमध्ये पार पाडणार आहे. तर ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्या परत सकाळी 9:30 वाजता चालू घडामोडी.